योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं। तसंच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देणार, जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। लाडक्या बहिणींना सरकार फसवत असल्याचा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। ही योजना चालू ठेवणार आहे, या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो, आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे। आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे। आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही। तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा, काही जण म्हणले चुनावी जुमला आहे। अहो चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले। काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती। त्यांचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आले। यावरून आता थेट अजित पवार यांनी विरोधकांना चांगलाच समाचार घेतलाय। तुमच्याकडे माणसं नाहीत आणि कशाचा पाठिंबा देताय असा मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला। यावेळी भास्कर जाधवांनीही अजितदादा बोलत असताना मध्ये भाष्य केलं, त्यावरूनही त्यांनी खास शैलीत भास्कर जाधवांना टोला लगावला। मी सभागृहाला सांगतो, हा अर्थसंकल्प फक्त 1 वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये। उद्याची 5 वर्ष 2024 ते 29 आणि ती 5 वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, आम्ही पाठिंबा देतो। अरे तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देत? 20 टाळकी असताना, 15 टाळकी असताना, 10 टाळकी असताना नाही, मग 1 मिनिट, तसा नाही। तुम्ही पण बोलत असताना काही जण का बोलले, मी मगाशी पण म्हणालो होतो, मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो। पहिल्यांदा तुम्ही नव्हता, परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही। 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही। मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही, गप खाली मान घालून ऐकत होतो। ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते, मी आपलं करतो। अध्यक्ष महोदय, गरीब विचारच आहे ना, म्हणून तर इथं बसलोय।